आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका. हा गावातील एक महत्त्वाचा उत्पादक घटक आहे. गावातील 12 बोलीतेदार, राजा आणि खोत याला धान्य पुरवण्याचं काम शेतकरी करीत असे. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा शेतकरी होता. त्याचं पूर्वी जसं घर असायचं अगदी तसंच घर आम्ही इथं उभारलं आहे. इथे ही जी चूल दिसते तिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणत. ती सतत पेटती ठेवली जायची कारण पूर्वीच्या काळी लायटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा इथले 2-3 निकारे घेऊन ती स्वयंपाकघरातली चूल पेटवीत असे. जर हा विस्तव विजला तर घरात 2 गारगोटी ठेवलेले असत. ते एकमेकांवर घासून हा विस्तव करावा लागत असे. ही खोयणी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो. तिथे मागे वेलीने बांधून ही पाण्यात ठेवली जाते. हिची अंतर्गत रचना अशी आहे की आत गेलेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही. ती जी शेणाने सारवलेली टोपली दिसते तिला कोकणी भाषेत कणगी असे म्हणतात. धान्य साठवण्यासाठी तिचा वापर केला जातो. पूर्वी कोकणी शेतकरी भात, हरीक, नाचणी, वरी यांसारखी धान्य पिकवित असत. ती धान्य या कणगीत ठेवून त्यावर चिरफळाची फळे पसरवून झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणाने लिंपून घेत असे. त्यामुळे आतील धान्य हे 3 ते 4 वर्ष सहज टिकत असे. अजूनही या पद्धतीने धान्य साठवतात. तो पाळणा आहे तो आम्ही कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या घरी टांगून ठेवलाय. कारण आमच्या शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. थोडक्यात पूर्वीच्या काही एकत्र कुटुंब पद्धती होती. ही उचल आहे याच्यावर कपडे वाळत घातले जात असत. आणि तिथे गौरी गणपतीचा सण दाखवला. हा उकळला ना. हो हा कुंभार आहे. गावातील मातीच्या संबंधित सर्व कामे कुंभार करीत असे. म्हणजे गणपतीच्या वेळेला लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे, तसे दिवाळीच्या दिवसात पंटा तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम कुंभार करीत असे. हे जे सफेद रंगाची मडके दिसते ते माडी काढण्याचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्याला नारळ येण्यापूर्वी जी पोय येते तिला आडवा काप दिला जातो. बाहेरून विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो आणि ही थेंब थेंब गळणारी माडी हे मडके वरचे वर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बोलीतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थितपणे चालू आहे. चला इकडे हा गावातील महत्वाचा होता. गावातील महिलांना लागणारे व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असे. त्यांच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. नवरात्र, शिमगा व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे. कोकणी माणसाकडे पण सोन्याचं प्रमाण जास्त आहे, आवड जास्त आहे. 1 किलोची हा वाणी आहे. चौल, राजापूर, दाभोळी या कोकणातील बंदरांना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या बंदरातूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. यातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलाम, कापड, हस्तिदंती वस्तू, हिरे, माणिके, दागिने, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करीत असे. त्या बदल्यात साऱ्या जगातून भारतात सोने येत असे. म्हणजे भारताने जे सुवर्ण युग अनुभवले त्याची प्रवेशद्वारे ही कोकणची बंदरे होती. ओम तुझं फेवरेट आलं. हा सुतार आहे. गावातील 12 बोलीतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहेत ते आम्ही इथे दाखवले आहेत. त्यापैकी हा सुतार आहे. सुताराचे खरे काम आहे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे. हा सुतार सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात पाहायला मिळतील. रहाट पूर्वीपासून याच पद्धतीचे होते. आता रहाटला वापर. इथे दरवेळी दाखवला अस्वलाचा खेळ करणारा आणि हा गारुडी आहे सापाचा खेळ करणारा. बच्चों साप येंग.
औ. आहे ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे, त्याप्रमाणे त्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नांगराची पाळ इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. इथले काही लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणारे लोखंडी ढाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत आणि मराठा यांच्याकडे काहीशा वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत. त्याला अजूनही गंज आलेला नाही. दर दसऱ्याला त्याची पूजा केली जाते. खोबरं तेल काढा. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असत. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्यात एखाद तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे, त्याला खुंट असे म्हणतात. त्यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा पद्धतीने बांधले जाते की जेणेकरून लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आणि आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसतो. हे सर्व वजन घेऊन हा बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. जर हे तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचा बैलसोडाचा जोखड बाजूला करायचा. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते आणि आतील तेल भरून काढले जाते. जर पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडावे लागत असे. म्हणजेच या तेलाला 5 ते 1.5 तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय करावा लागत असे. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. म्हणजे या बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम बुरुड करीत असे. तर त्याने तयार केलेली कणगी घरी नेऊन त्यामध्ये धान्य ठेवून ती बाहेरून शेणाने लिंपून घेण्याचे काम हे शेतकऱ्याचे असे. अशी श्रम विभागणी केलेली होती. हे सूप आहे, ही फुलांची परडी आणि ही रोवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी केला जातो. तसे शुभ कार्यातही केला जातो. आपल्याकडे जेव्हा शुभ कार्य असेल तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा धरून उभ्या असतात. शुभ कार्य पार पडण्यापूर्वी दिवा विझला तर ते अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्यांचे मुंबईला लग्न असेल तेव्हा ही रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. मुंबईला सर्व वस्तू मिळतात परंतु ही रोवळी मिळत नाही. हे स्वयंपाकघर आहे. पूर्वी प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती होती. कोणत्याही 2 समाजाची खाद्य संस्कृती समान नव्हती. म्हणजे कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती होती. पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणात भात आणि मासे मोठ्या प्रमाणात खात असत. कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक आणि भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीचे वस्तू असत. ती जातणी आहे आणि ते जातणीसारखे दिसते, त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटात भात घालून त्याचा अक्का तांदूळ बाहेर निघतो आणि कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे म्हणजे कोकणी कुकर. यामध्ये पाणी घातले जाते. त्याच्यावरही चाळण ठेवून त्याच्यावर केळीचे पान ठेवले जाते. त्या पानावर मोदक ठेवून झाकण लावून हे भांडे चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. याच्यामध्ये डाळ घातली जाते आणि हे 2 रॉड उलट सुलट फिरवून आतील डाळ वाटून निघते. त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. हे लाकडी शेवयांचे यंत्र आहे. हे लोखंडी शेवयांचं यंत्र आहे. ती चहाची कितळी आहे. तो बाजूला टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डबे, 2 बाजूने चमचा आणि दोन्ही बाजूनी लॉक केला आहे. आणि ही दगडी उखळ आहे. याच्यामध्ये पूर्वी भाताचे पोहे गांडले जात असत. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते आणि हजारो वर्ष ते याच पद्धतीने जगले गेले. मावरा बाजार दाखवलाय. 2 मिनिटं इकडे. मावरा म्हणजे माशेवर. मगाशी सांगितल्याप्रमाणे गावातील 12 बोलुतेदार हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवीत असत. त्याप्रमाणे हा कासर या मुलीच्या घरी आला आहे.
हे या मुलीचे घर आहे। पूर्वी कोकणी मुलींची लग्न वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत। तोपर्यंत हा काचर या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे। ज्यावेळी या मुलीचे लग्न होत असे त्यावेळी या मुलीचे वडील एक छोटासा सोन्याचा दागिना या कासाराला देत असे। या व्यतिरिक्त या लोकांना कोणताही मोबदला मिळत नसे। म्हणजेच हा कासर या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत असे। थोडक्यात 12 बलुतेदार आपल्या कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ आपलं कर्तव्य म्हणून लोकांची सेवा करीत असत। हा पाणवठा आहे। पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठी जंगले असतात, त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणावर असे। गावात ज्या ठिकाणी उंचावरून बारमाही पाणी वाहत असेल त्या ठिकाणी धरण बांधून ते पाणी प्रत्येकाच्या घरी पाठाने नेले जात असे। या पाण्यावर आमच्या नाळी पोपळीच्या बागा होत असत। तसेच उन्हाळी भातशेतीही केली जात असे। उन्हाळी भातशेतीला भरपूर पाणी लागत असे, तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध होत असे। ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव ठिकाण होते ज्या ठिकाणी सगळा गाव एकत्र येत असे। लहान मुले आंघोळीसाठी किंवा मासेमारीसाठी येत असत। गावातील स्त्रिया पाणी भरण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी येत, तसेच गुराख्यांसारखे व्यावसायिक गुरांना पाणी पाजण्यासाठी इथे एकत्र येत असत। म्हणजेच ग्रामीण जीवनाचे मध्यवर्ती केंद्र हा आमचा पाणवठा जो वरती खवले मांजर दाखवलंय। हा चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असे। याच्या जोडीला आणखीन एक प्रसंग सांगतो जो 500 वर्षापूर्वी घडला। इथून 80 किलोमीटरवर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे। तिथे एका पर्वतावर एक मोठी गुहा आहे आणि या गुहेत एक शंकराची पिंड आहे। तिचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गुहेत अजूनही जिवंत साप आहेत। मार्लेश्वर देव एका गावात राहत होते। त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले, त्यामुळे शंकराचं पावित्र्य कमी होऊ लागले। शंकराला हे मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला। मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकर गावाबाहेर पडले। गावाबाहेर या चर्मकाराचं घर होते। चर्मकार गरीब होता, परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता। शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली। चर्मकाराने ही अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली। आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर शंकरांनी आपले खरे रूप प्रकट केले आणि ह्या चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार। या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष झालेत, परंतु अजूनही मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची पालखी त्यांच्या मूळ गावातून निघते, तेव्हा तिला मशाल दाखवण्याचं काम या चर्मकाराचा आजचा वंशज करतो। म्हणजे मार्लेश्वर एक असं देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही। जर तुम्ही श्रद्धाळू असाल तर त्याचे दर्शन तुम्हाला नक्की होईल।